श्री स्वामी समर्थ. थिएटरसारखे फुलाप्रमाणे फुललेले पॉपकॉर्न आता घरच्या घरी फक्त 5 मिनिटात कसं बनवायचे ते पाहणार आहोत. बाहेरून न आणता आत्ता घरच्या घरी गरमागरम पॉपकॉर्न बनवून एन्जॉय करायचे. घरचेही खुश आणि आपणही खुश. चला मग आता पॉपकॉर्नसाठी लागणारे साहित्य पाहूया. पॉपकॉर्नसाठी साहित्य अगदी मोजकं आहे, जे आपल्या घरातच असतं. पॉपकॉर्नसाठी लागणारी मका ही आता दुकानामध्ये सहज मिळते बरं का. नॉर्मल मकाचे पॉपकॉर्न बनत नाहीत आणि बनले तर ते फुलत नाहीत. इथे अर्धी वाटी आपण पॉपकॉर्नची मका घेतलेली आहे. मी 2 चमच बटर घेतलेला आहे. बटरऐवजी तेल किंवा तूप घेऊ शकता. हळद पावडर आपण रंग येण्यासाठी घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घेतलं. सर्वात आधी गॅसवर कुकर ठेवला आणि कुकर नसेल तर आपण जाडबुडाचं भांडं वापरू शकता. कुकरमध्ये 2 चमचे अमूल बटर टाकलेलं आहे. अमूल बटरमुळे पॉपकॉर्नला खाताना छान अशी चव येते बरं का. बटर छान असं तापलं की अर्धी वाटी ते पॉपकॉर्नची मका टाकलेली आहे. मकाला आपण 2 ते 3 मिनटं छान असं परतून घ्यायचं, म्हणजे आपल्या बटरचा त्याच्यामध्ये स्वाद जाईल. 1 ते 2 मिनटं छान असं परतून घेतलं. त्याच्यामध्ये हळद पावडर टाकली. हळद आपण अगोदरच वापरली नाही बरं का, कारण कसं हळद जळते त्याच्यासाठी. इथे 2 ते 3 मिनटं छान असं परतून घेतलं. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून दिलं. आपल्या आवडीनुसार आपण मसाला टाकून तुम्ही लाल तिखटही टाकू शकता बरं का. इथे आपण बटर पॉपकॉर्न तयार करतोय. 1 ते 2 मिनटं छान असं परतून घ्यायचं. मका छान अशी 1-2 फुलायला लागली की मग आपण झाकण लावून देणार आहे बरं का. झाकण लावताना काय करायचं, कुकरची शिट्टीवर इंक काढून घ्यायची, जेणेकरून खूप छान आपले पॉपकॉर्न फुलले जातील. तुम्ही बघू शकताय कुकरची शिट्टीवर झाकण काढून घेतलेलं आहे. टप टप असा पॉपकॉर्न फुटण्याचा आवाज येतो बरं का. कुकरला मध्येच हलवून दिलं, जेणेकरून सर्व मका आपल्या फुलल्या जातील. आवाज येण्याचा थांबला की तयार झालेले आहेत आपले असे पॉपकॉर्न. वा, किती छान असे पॉपकॉर्न फुललेले आहेत बघा. अगदी मल्टीपॅक सारखे दिसत आहेत ना. पॉपकॉर्न बनवताना काळजी घ्यायची आहे बरं का. गॅस बंद केला की लगेच तोंड आपण कुकरवरती न्यायचं नाही, जेणेकरून कसं वाफेचा चटका आपल्या चेहऱ्यावरती बसेल. चला, मस्त असे आपले पॉपकॉर्न तयार झालेले आहेत. वास तर इतका खमंग येत होता ना, विचारूच नका. मी तयार केलेले पॉपकॉर्न एका डब्यामध्ये भरले आणि मस्त असा बॉर्डर टू पिक्चर बघत एन्जॉय परिवाराबरोबर केलं. तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि घरच्यांनाही खुश करा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की मला सांगायला विसरू नका बरं का. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त मजेत राहा.